आता आपल्या नांदेडमध्ये हार्ट बायपास सर्जरीसाठी आलेला आहे पर्यायी उपचार. त्यामुळेच आता तुम्हाला पुणे, मुंबई किंवा हैदराबादला जाण्याची गरज नाही. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि EECP सेंटरतर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आमच्याकडे ज्या रुग्णांचे अँजिओप्लास्टी बायपास होऊ शकत नाही किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे, परत त्यांना ब्लॉकेज झालेत, किंवा ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, ज्यांना कार्डिओमायोपॅथी नावाचा हृदयाच्या स्नायूचा आजार आहे, अशा रुग्णांवर आम्ही कुठलीही चिरफाड न करता EECP आणि आर्टरी क्लिअरन्स थेरपी या नवीन ॲडव्हान्स टेक्निकच्याद्वारे आम्ही ट्रीटमेंटवर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता डे केअरवर आम्ही ट्रीटमेंट करतो. मी निर्मला आनंदराव कदम. खूप धाप लागून दम लागायचा. चालायला 5-7 मीटर जरी चाललं तरी धाप तर लागायचीच, घाम यायचा आणि अंग थंडगार पडून मला असं बसावंसं वाटायचं खाली. गोळ्या सुरू केल्या पण तरीही माझा त्रास कमी होत नव्हता. म्हणून मी हैदराबादला गेले तर तिथे मला 7 ब्लॉकेज निघाले आणि मला त्यांनी सल्ला दिला की तुम्हाला बायपासशिवाय पर्याय नाही. बायपास करण्याची बिलकुल इच्छा नव्हती, भीती वाटत होती मला. मी मुलाला सांगितले तर मुलगा म्हणाला की आपल्याला एक मार्ग अजून उपलब्ध आहे, धर्माधिकारी डॉक्टर. तर त्यांच्याकडे आता नवीन हार्ट सर्जरीशिवाय हे ब्लॉकेज कमी करण्याचा एक उपाय सुरू झालेला आहे. 10 मिनिट मला EECP थेरपी दिली आणि खूप चांगलं वाटलं मला. आणि तिथूनच हळूहळू मग मला ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर हलकेपणा जाणवायला लागला. म्हणजे चालायला थोडंसं त्रास कमी झाला. बाहेर मग अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर असं वाढत वाढत मी 3.5 ते 4 किलोमीटर चालायला सुरुवात केली आहे. आणि गेल्या वर्षीपासून ह्यांची जेव्हापासून ट्रीटमेंट संपली तेव्हापासून योगा आणि चालणं हे मी नियमित करते. ट्रीटमेंट होऊन मला आता 1.5 वर्ष होऊन गेले. तर एवढ्या दिवसामध्ये मला पुन्हा कधीही त्रास झालेला नाही आहे. यांचा पत्ता आहे धर्माधिकारी दत्तकृपा हार्ट केअर अँड EECP सेंटर, चिन्नावर पॅथॉलॉजीच्या खाली, बस स्टँड जवळ, डॉक्टर लेन, नांदेड.